हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.4 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स. बी मीन्स बाय, एस मीन्स सेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे, हे टेबल दिले आहे. याच्यामध्ये शेअर बाय केलेले आहेत आणि परचेस केलेले आहेत. बी मीन्स काय केलेले आहेत, बाय केलेले आहेत, आणि एस मीन्स सेल केलेले आहेत. आणि याच्या फिल इन दी ब्लँक्स रिकाम्या जागा आहेत, हे आपल्याला काय करायचे आहेत, भरायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत. येथे शेअर्स काय केलेले आहेत, बाय केलेले आहेत, म्हणजेच खरेदी केलेले आहेत. आता नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 100 आहेत. आणि मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर किती आहे, ₹45. आपल्याला काय काढायचं आहे, टोटल व्हॅल्यू काढायची आहे. पहा काढू आपण टोटल व्हॅल्यू. आता टोटल व्हॅल्यू कशी काढणार आपण, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. एका शेअरची प्राईस किती आहे, 45. मग 100 शेअर्सची प्राईस किती असणार आहे, 100 इंटू 45. म्हणजेच टोटल व्हॅल्यू कशी काढणार आपण, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. 100 इंटू 45 किती येईल पहा, 100 इंटू 45 ₹4500. म्हणजेच येथे काय येईल, टोटल व्हॅल्यू ₹4500. आता ब्रोकरेज रेट किती आहे, 0.2%. मग आपण हा ब्रोकरेज काढून घेऊ. हा ब्रोकरेज आपण कशावरती काढणार, टोटल व्हॅल्यूवरती काढणार. ब्रोकरेज किती आहे, 0.2%, म्हणजेच किती येईल येते, 0.2/100 येईल. इंटू टोटल व्हॅल्यू किती आहे, 4500. येथे 2 झिरो, येथे 2 झिरो कॅन्सल होतील. काय येईल, 0.2 इंटू 45, म्हणजेच किती येईल, 45 2 जार 90. आणि पॉईंट काय येईल, 1 डिजिट नंतर येईल, म्हणजेच किती येईल, 9. म्हणजेच आपला ब्रोकरेज किती मिळाला, ₹9. आता नेक्स्ट कॉलम काय आहे, 9% CGST ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेजवरती आपल्याला काय काढायचं आहे, 9% CGST काढायचं आहे. ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला, 9 इंटू CGST किती आहे, 9%, म्हणजेच 9% मीन्स 9/100 इज इक्वल्स टू 9 9 जार 81/100. म्हणजेच किती येईल पहा, 0.81. म्हणजेच 9% CGST ऑन ब्रोकरेज किती मिळाला, ₹0.81. आता 9% SGST ऑन ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला, 9% आहे म्हणजे 0.81 येईल SGST ऑन ब्रोकरेज. आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायची आपल्याला. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स कशी काढणार आपण, आता शेअर काय केलेले आहेत, आपण बाय केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. मग आपल्याला टोटल व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय, आपल्याला ब्रोकरेज पण द्यावा लागेल, त्याबरोबर CGST द्यावा लागेल आणि SGST पण द्यावा लागेल. म्हणजेच टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, ह्या सगळ्यांची काय करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल. पहा काढून घेऊ आपण. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू, टोटल व्हॅल्यू किती आहे, ₹4500 प्लस ब्रोकरेज किती आहे, ब्रोकरेज पण ब्रोकरला ब्रोकरेज द्यावा लागेल, म्हणजेच प्लस ₹9 प्लस आपल्याला गव्हर्नमेंटला CGST आणि SGST द्यावा लागेल, म्हणजेच प्लस ₹0.81 प्लस ₹0.81. या सगळ्याची काय करू आपण, ॲडिशन करू. पहा 4500 प्लस 9 प्लस 0.81 प्लस 0.81. आता इथे काय करायचं, 0.00. ॲडिशन करू आपण. 1 + 1 2, 8 + 8 16, कॅरी ओव्हर 1 येईल. 9 + 1 10, 0 कॅरी ओव्हर 1 येईल इथे, ते 5 आणि हे 4. म्हणजेच किती मिळालं पहा आपल्याला, 4510.62. म्हणजेच आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर किती मिळाली, 4510.62. ही काय मिळाली आपल्याला, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. शेअर बाय करताना काय करायचं, टोटल व्हॅल्यूमध्ये आपल्याला ब्रोकरेज आणि CGST आणि SGST ॲड करावं लागेल. आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू आपण. पहा आता इथे शेअर्स काय करायचे आहेत, सेल करायचे आहेत, विकायचे आहेत. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, किती आहेत, 75. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर दिलेली आहे ₹200. आता टोटल व्हॅल्यू कशी काढणार आपण,
नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजे 75 इंटू 200 करावं लागेल आपल्याला. पहा सॉल्व करू आपण. टोटल व्हॅल्यू इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 75 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे 200. म्हणजेच किती येईल पहा 75 2 जार किती येईल 150 आणि वरच्या 2 झिरो ₹15,000 येईल. टोटल व्हॅल्यू किती येईल ₹15,000. आता ब्रोकरेज किती आहे 0.2%. या टोटल व्हॅल्यूवरती आपण ब्रोकरेज काढून घेऊ. सेकंड काय काढायचं आपल्याला ब्रोकरेज किती आहे 0.2% म्हणजेच काय 0.2/100%. मीन्स अपॉन 100 इंटू टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू किती आहे आपली ₹15,000. या 2 झिरो ते 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजेच काय येईल 0.2 इंटू 0.2 इंटू 150 किती येईल पहा 0.2 इंटू 150 300 येईल. 15 2 जार 30 म्हणजेच किती येईल 300 येईल आणि पॉईंट एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 30.0. 30.0 म्हणजेच किती 30 ₹30. ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला ₹30. सेकंड काय काढला आपण ब्रोकरेज काढला. ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला ₹30. आता 9% CGST ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेजवरती आपल्याला 9% CGST काढायचं आहे. ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला ₹30 मिळाला. ब्रोकरेज ₹30 मिळाला. 30 इंटू CGSTचा रेट किती आहे 9% म्हणजेच 9/100. ही झिरो कॅन्सल होईल. 9 3 जार 27/10 म्हणजेच काय येईल 2.7 ₹2.7. CGST किती मिळाला आपल्याला ₹2.7. 9% GST पण किती येईल ₹2.7. आता काय काढायचं आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचे. आता इथे शेअर काय केलेले आहेत सेल केलेले आहेत. आता टोटल व्हॅल्यू कशी काढायची पहा. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल्स टू आपली टोटल व्हॅल्यू किती आहे पहा 15,000. आता या 15,000 मधून आपल्याला ब्रोकरेज द्यावा लागेल. ब्रोकरेज किती आला आपला ₹30. त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटला CGST आणि SGST द्यावा लागेल. किती आहे CGST 2.7 आणि SGST 2.7 मायनस 2.7 हा झाला CGST. त्यानंतर SGST 2.7 हे काय करावं लागेल 15,000 मधून आपल्याला मायनस करावे लागेल कारण आपल्याला ब्रोकरला ब्रोकरेज द्यावा लागेल या 15,000 मधून. त्याचबरोबर CGST द्यावा लागेल आणि SGST द्यावा लागेल. आपण रफमध्ये कॅल्क्युलेशन करून घेऊ. 15,000 मायनस 30 किती येईल पहा 0 - 0 0 0 मधून 3 जात नाही ते 0 10 मधून 3 गेले 7 9 4 and 1. त्यानंतर यातून 2.7 मायनस करू आपण 0.0. 10 मधून 7 गेले 3 9 मधून 2 गेले 7 6 9 4 1. परत त्यातून काय करू आपण 2.7 मायनस करू 13 होईल ते 6 होईल. 13 मधून 7 गेले 6 पॉईंटच्या खाली पॉईंट 6 मधून 2 गेले 4 6 9 4 1 म्हणजेच किती मिळेल आपल्याला 14,964.6. टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर आपल्याला एवढी मिळेल. लिहून घेऊ आपण पहा ₹14,964.6 म्हणजेच आपण इथे 0.60 लिहू शकतो. ज्यावेळेस शेअर आपण सेल करणार त्यावेळेस टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर का असेल ₹14,964.60 असेल. आता ज्यावेळेस शेअर बाय केला जातो त्यावेळेस काय करायचं त्याच्यामध्ये ब्रोकरेज आणि CGST SGST काय करावं लागेल आपल्याला ॲड करावं लागेल. आणि ज्यावेळेस शेअर काय केला जातो सेल केला जातो त्यावेळेस त्यामधून आपल्याला ब्रोकरेज आणि CGST SGST मायनस करावा लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.